टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो. हां. दादा जय भीम. मी महाराष्ट्रवरनं बोलते, शुभांगी भोसले. तर जय भीम. हा दादा, मी महाराष्ट्रवरनं बोलते, भुसावळवरून. मी पण महाराष्ट्रामधूनच बोलतोय, तुळजापूर तालुक्यामधून. बोला. अच्छा. तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून बोलताय? दादा जळगाव जिल्हा. बरं, बोला ताई. काय विषय? दादा मी तुमची ना लेटेस्टमध्ये रील्स बघितल्या युट्यूबला. अच्छा. हां. हा, तुम्ही हेल्प वगैरे करतात, तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला दादा. बरं बरं, ठीक आहे. काय विषय? दादा माझा एक ना आता 5 महिन्यापासून खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे. माझे हस्बंड आहे, हं. त्यांचं नाव हर्षवर्धन राजेश भोसले. तर एक फ्रॉडचं मॅटर झालेलं होतं दादा 4 महिन्यांपूर्वी, बरं. आपल्या सायबर क्राईम ब्रँचचं. तर भुसावळवरनं आहे ना दादा 3 लोकांना पकडून नेलेलं होतं सायबर क्राईमच्या फ्रॉडमध्ये. हां. 17 लाखाचा फ्रॉड झालेला होता दादा. तर पोलीस लोकांनी 17 मधून 9 लाख रुपये फ्रीज केलेत. हां. आणि बाकीचे उरलेले तर त्यांनी माझ्या हस्बंड सोबत जे 2 मुलं होते ना आमच्या भुसावळमधले, हां. तर त्यांना जामीन देऊन दिली दादा. म्हणजे ज्याचं अकाउंट होतं, अकाउंट होल्डर जो मेन होता, त्याला पण जामीन भेटली दादा. त्याच्यासोबत एक दुसरा मुलगा होता, त्याला पण जामीन मिळाली. पण माझ्या हस्बंडला ना दादा 5 महिने होत आले, अजूनपर्यंत त्यांना जामीन मिळत नाही. आणि ते अनाथ आहे, त्यांना मम्मी डॅडी कोणीच नाही आहे. आणि माझी मम्मी भांडे घासायला जाते, लोकांचे कामं वगैरे करते. म्हणजे असं कोणाचा सपोर्ट नाही आहे. आमच्या भुसावळमध्ये नगरसेवक हे ते लोकांना भेटून आली, पण एकट्या मुलगीचा आहे ना इतका फायदा उचलता ना दादा मुलं. खूप म्हणजे गंद नजरेने बघतात. तर मी यूट्यूबला तुमचं बघितलं की तुम्ही म्हणजे काही तुमच्याकडून जेवढी मदत झाली तेवढी करतात, तर म्हटलं दादांशी कॉन्टॅक्ट करून बघते. एक मिनिट ताई, नेमकं विषय काय म्हणलो? आणखी एकदा मला सांगा, ते पैशाचा विषय काय म्हणलो? विषय म्हणजे ना दादा, हे फ्रॉड झाला होता 17 लाखाचा. दिल्लीची कंप्लेंट होती. बरं. तुमचं मिस्टर काय काम करतो? माझ्या मिस्टरांचं स्पाईनचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांना आहे ना आराम सांगितलेला होता 5 वर्षाचा. पाठीमध्ये ना रॉड टाकलेली मरेपर्यंत कायमसाठी. बरं. तर त्यांना ते लकवा वगैरे पण झाला होता मधामधात. तर म्हणजे कामच होत नाही त्यांच्याकडने, बसूनच होते. बरं. त्यांच्यासोबत एक सिद्धेश नावाचा मुलगा होता. तर तो काम घेऊन आला की म्हणे हर्ष तुला काम वगैरे जमत नाही म्हणे, तर तू एक काम कर, घरी बसल्या बसल्या म्हणे मी तुला एक मोबाईल बघ. म्हणजे आमची परिस्थिती खूप गंभीर होती दादा, खूप जास्त. आमच्याकडे खायला सुद्धा पैसे नव्हते. तर त्यांचा फ्रेंडच होता म्हणजे तो एक प्रकारे. तर तो बोलला की हर्ष तुझ्याकडनं काम होत नाही बाबा, तर तुला एक काम देतो मी, घरी बसल्या बसल्या तू काम वगैरे करत जा म्हणे, तुला काही थोडाफार प्रॉफिट पण निघत जाईल म्हणे. तर यांना काही त्यांनी पूर्ण जानकारी दिलीच नाही की हे कामामध्ये काय होतं काय नाही, काय करावं लागतं. फक्त यांच्याकडनं अकाउंट नंबर वगैरे, ह्यांना अकाउंट नंबर वगैरे देत होता आणि पैसे सेंड करायला लावायचा ह्यांना. तर त्यांच्या लोकांकडे ना दादा कमसे कम 2-2, 3-3 मोबाईल द्यायचे. आणि आमच्याकडे पण मोबाईल नव्हता, तर त्याच मुलाने आम्हाला मोबाईल देऊन दिला काम करायसाठी. घरवर पण दिलं, रेंटने रूम वगैरे पण दिला, राहायला सगळं काही करून दिलं. आणि आमच्यावरती 17 लाखाचा फ्रॉड केला आणि आतापर्यंत गायब झालेला आहे. म्हणजे आलाच नाहीये, भेटत पण नाही पोलीस लोकांना. आणि त्या सिद्धेश सोबत एक राकेश नावाचा मुलगा, आणि ज्याचं मेन अकाउंट होतं ना दादा, अकाउंट होल्डर, तो पण होता ना दादा. तर त्याला पण म्हणजे पोलीस लोकांनी पकडलं. यांचे पैसे भरून दिले, सगळ्या लोकांचे तोंड बंद केले आणि सगळं माझ्या हस्बंडवरती टाकून दिलं. मला एक सांगा ताई, तुमचं मिस्टर शिक्षण काय झालंय? दादा त्यांची 10वीच झालेली फक्त. 10वी झाले. मग तुमच्या मिस्टरला काय जॉब करायला लावले, त्यांनी काय काम करायला लावले? म्हणजे करंट अकाउंट ओपन करा, म्हणजे करंट अकाउंट घेतलं दादा त्या सिद्धेशने एका मुलाकडून, जयेश भोलेकडून. ओके. तर माझ्या हस्बंडला म्हणली की माझा एक मित्र आहे, तो करंट अकाउंट देईल म्हणे हरीश तुला, तर मी तुला ज्याला द्यायचं सांगेन ते त्याला देऊन दे. तर सिद्धेशने माझ्या हस्बंडला सांगितलं की एका मुलाचा मी नंबर देतो म्हणे, हे करंट अकाउंट मी घेऊन येतो, तुला देतो, तू समोरच्याला देऊन दे. तर माझ्या हस्बंडने घेतलं आणि समोरच्याला देऊन दिलं दादा ते. म्हणजे सिद्धेशच्या बोलण्यावरती. आता ह्यांना जर माहित असतं की आपण फसणार आहे, हे होणार आहे, तर यांनी केलंच नसतं ना. त्यांनी करंट अकाउंट दिलं आणि नंतर तुमचं मिस्टर कोणाला दिलं? माझ्या हस्बंडला द्यायला सांगितलं. म्हणजे सिद्धेशने ज्या मुलाचं नाव वगैरे ऍड्रेस नंबर दिला, त्याच नंबर ऍड्रेस वरती माझ्या हस्बंडने समोरच्याला दिलं. बर. दिल्यावर
दिलावरती दादा हे फसवण्यात आलं, म्हणजे यांना पूर्ण प्लॅनिंगनी फसवण्यात गेलं दादा यांना. कारण की जो मेन होता, ज्याने अकाउंटमधनं फंड ट्रान्सफर केला, सगळं काही पैसे त्यांचे पैसे काढले आणि सगळं यांच्यावर टाकून दिलं. आणि आमचा मोबाईल घेतला ना, तर त्या मोबाईलमध्ये पण यांचं काहीच प्रूफ नाही आहे. तर सिद्धेशचं ते सगळ्या लोकांचं पण माझ्या नवऱ्याचं काहीच प्रूफ नाही आहे. तुम्हाला चार्जशीट वगैरे सगळं पाठवते दादा. एक मिनिट सायलेंट आहे. मला एक सांगा, तुम्ही जे तुमच्या मिस्टरांनी करंट अकाउंट ते दुसऱ्या मित्राला दिलं बरोबर? हां. मग ते दिल्यावर काय नेमकं काय दिल्यावर म्हणजे पुढचं काय ते झालं? लगेच दुसऱ्या दिवशी पोलीस लोक आले दादा. हा. ते सायबर ब्रँचचे दिल्लीचे ओके. म्हणजे फ्रॉडचे पोलीस लोक असतात, तेच पोलीस लोक आले. तर माझी ताई वगैरे हे होते. तर हे म्हणे की नेमकं झालं काय. माझे हस्बंड म्हणे की माझ्या हस्बंडनी त्यांना घरात घेतला. आता जर यांना माहीत असतं की असं असं काय, तर हे घाबरले असते नाही, म्हणजे काहीतरी तर बोलले असते. आम्ही सगळे होतो, माझी ताई जीजू सगळे होते. तर त्यांच्यासमोर पोलीस लोक आले. आम्हाला माहिती पण नाही काय झालं. डायरेक्ट यांना पकडलं आणि डायरेक्ट घेऊन गेले दादा. काहीच सांगितलं नाही आम्हाला. कधीची गोष्ट आहे? दादा ऑगस्ट पासून इतके मी संकटात आहे, पण कोणीच हेल्प नाही करत आहे. कधीची गोष्ट आहे? दादा ही 2 ऑगस्टची गोष्ट आहे. 2 ऑगस्टची गोष्ट आहे का? सगळे सुटले दादा, माझ्या हस्बंडच सुटत नाहीये. बर, आता मला एक सांगा, आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला हे सगळं पूर्ण कारस्थान करायला लावलं होतं, त्या व्यक्तीला केली का नाही अटक? नाही दादा, तो अजूनपर्यंत फरार आहे. तो भेटतच नाहीये. आम्ही नाव काय पोलीस. त्याचं नाव काय त्या मुलाचं? सिद्धेश कोटलकर आहे दादा त्याचं नाव. तो कुठला आहे प्रॉपर? तो पण भुसावळचाच आहे दादा. त्याची आई वडील ते कोणीच सपोर्ट करत नाहीये. ते सगळे तर त्यांच्या मुलाला सपोर्ट करताय. बाहेरून जामीन घेताय दादा ते. ओके. बाहेरून जामीन घेताय ते. बाहेरून जामीन घेताय मला ठीक आहे, पण मान्य करतो, पण मला एक सांगा, तुमच्या मिस्टरला तुम्ही सांगायचं नाही ना असले विषय करायला? दादा त्यांची काहीच चुकी नव्हती दादा. त्यांना ना खूप फसवण्यात गेलं दादा. माझ्या आणि त्यावेळेस ते बाहेरचे पोलीस फ्रॉड पोलीस आले का कुठले दिल्लीचे पोलीस म्हणताय, त्यावेळेस आपले महाराष्ट्रातले पोलीस स्टेशनचे कोणी लोक होते का? भुसावळ पोलीस स्टेशनचे लोक? दादा नाही, डायरेक्ट घेऊन गेले दादा. ते कुठेच काहीच थांबले नाही नाही नाही, मला एक सांगा, बाहेरचे पोलीस जर आले ना तर पहिले आपल्या जिल्ह्याच्या नाही तर तालुक्याच्या पोलीस स्टेशनला भेट देतात. लक्षात ठेवा. एक ऐका माझं. अच्छा अच्छा त्याला त्यांना विचारतात, अशा या व्यक्ती कंप्लेंट आहे, हा व्यक्ती आहे का, चौकशी करतात. अच्छा. मग तुमच्या भुसावळ पोलीस स्टेशनचे लोक कोणी होते का तिथे? सगळ्यांनी दादा आमची ओळखच नाही कोणासोबत, काहीच नाही. मला ओळख नसेल, ऐकून घ्या, तिथे असेल तिने तिथले पण पोलीस स्टेशनचे लोक असेल, ते लोक ते घेऊन आले असेल यांना. अशा बिना ओळखीचे कोणी येत नाही चौकशी करून. दादा ते भुसावळमध्ये एक बाजारपेठ करून पोलीस स्टेशन आहे. तर ती आमच्या इकडचे भुसावळमधले जितके पण नगरसेवक होते ना दादा, ते माझ्या हस्बंड सोबत जे पण मुलं होते 2, त्यांना सगळ्यांनी हेल्प केली दादा. पण आम्हाला कोणी हेल्प नाही केली. असं काहीच सांगितलं नाही की अशाने असं होऊ शकतं. काहीच नाही सांगितलं दादा. बर बर. मग तुम्ही त्या पोलीस स्टेशनला, तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी केलो का? सगळं केलं दादा, पण तेच ना दादा, ते गरीब लोकांचा जास्त फायदा घेतात दादा. पैसा नाही, काय चौकशी केली तर काय माहिती भेटली तुम्हाला? दादा ते बोलले की आमच्या हातात काहीच नाही म्हणे, तुम्हाला जे पण करायचं ते दिल्लीमध्ये जाऊन करावं लागेल. दादा मी दिल्लीमध्ये इतकं चक्र लावून आले दादा, म्हणजे रिझर्वेशन वगैरे काहीच नाही. दरवाजात बसून गेले, दरवाजात बसून आले. आमची परिस्थिती तशी नाही आहे. तुम्हाला मदत काय करू शकतो सांगा मी? दादा मला फक्त वकील चांगला पाहिजे दादा. ठीक आहे, मी एक नंबर देतो तुम्हाला. हा. म्हणजे तुमचे खानदेश विभागाचे अध्यक्ष आहेत त्या ग्रुपचे. अच्छा अच्छा. माझे मित्र इथं. थांबा 1 मिनिट. हॅलो हॅलो हॅलो. काय करू थांबलं. हा 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 ठीक आहे. हा ठीक आहे. हॅलो ताई. हा दादा. 1 मिनिट.
माझ्या मित्राला फोन करतो, त्यांना कॉन्फरन्स घेतो एक मिनिट. हा दादा. ऋषिकेश बाबा भंडारकर त्यांचं नाव आहे. अच्छा अच्छा ऋषिकेश बाबा भंडारकर त्यांचं नाव. अच्छा. त्यांना पूर्ण स्पष्टपणे विषय सांगा. एखादा उकेल तिथलं चांगलं पाहिजे म्हणून सांगा, तुम्हाला हो तिथे मदत करेल. हो दादा. एक मिनिट. आप जिस एयरटेल नंबर पर कॉल कर बाबा बाबा पप्पा. भुसावळ तालुक्यामध्ये गाव कुठलं म्हणलो? भुसावळ दादा. हॅलो हॅलो. बाबा, एक लेडीज आहे भुसावळ तालुक्यामधून. गावाचं नाव काय म्हणलं ताई तुमच्या? भुसावळ भुसावळ. मोठ्यानं बोला, मोठ्यानं. भुसावळ भुसावळ. प्रॉपर भुसावळ का? हो दादा भुसावळ. भुसावळ तालुक्यामधूनच आहे बाबा. त्यांचे काय तर खूपच क्रिटिकल मॅटर आहे त्यांचं. हा, तुमच्याकडे पाठवून देऊ त्यांना? हो द्या नंबर द्या. ओके, नंबर मध्ये ऑफिसला पाठवून देतो तुम्ही त्यांना. चालेल चालेल. ओके ओके. हो बाई. हॅलो ताई. हा दादा. हे आपले खानदेशी बाग. अच्छा भुसावळची दादा. हा, म्हणजे तुम्हाला जळगावला जावं लागेल. बरं बरं. आणि तिथून धुळे किती किलोमीटर तुमच्यापासून? हो दादा 25 किलोमीटर आहे. धुळे 25 किलोमीटर आहे का? हो दादा. ठीक आहे, पण तिथे धुळेमध्येच ऑफिस आहे त्यांचं. अच्छा अच्छा अच्छा. हा, धुळेमध्ये चांगलं ऑफिस आहे. ऋषिकेश बाबा भंडारकर म्हणून नाव आहे त्यांचं, बाबांचं. बरं जावा बरं बिंदास, तिथे तुम्हाला मदत करेल. त्यांना बरं सांगा बरं वकील वगैरे पाहिजे तिथं, 1000% तुम्हाला मदत करतील त्यांनी. ठीक आहे? बरं बरं बरं. थँक्यू दादा. ओके, रडू नका. हा दादा. होत असतात आमच्याकडून, जे आम्ही टायगर ग्रुप सामाजिक संघटनांच्या माध्यमातून जे होईल ते तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल आमचा मित्र ते. ठीक आहे दादा. ठीक नंबर आहे. घ्या. हो दादा. एक मिनिट. हा दादा सांगा. 9096. 9096. हा दादा. 9096 घेतलो का? हो हो. 66 69 66 69 18. 18. ठीक आहे दादा. थँक्यू. ओके.